आणि यामध्ये मी फक्त एकाच व्यक्तीचं असं नाव घेईल की जी व्यक्ती आज आपल्यामध्ये नाहीये, असं असलेला माझा मामा अंकुश पानमन, जे आपल्यामध्ये सध्या नाही आहेत, पण त्यांचा जो शेवटचा वेळ होती, म्हणजे शेवटचे काही महिने त्यांचे आळंदीसारख्या या तीर्थक्षेत्रात गेले. तर त्यांच्याकडे जाण्याचं म्हणजे एक दिवसाआड तरी मी चक्कर मारायचो, काय चाललंय मामा वगैरे हे ते. पण मग त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांना मी 8-9 महिन्यापूर्वी हे प्लॅन सांगायचो की मला असं करायचंय, तसं करायचंय, लडाखला जायचंय, बाईकवर जायचं, टू व्हीलरवर, असं तसं. तर ते सांगायचे की आमकं आमकं हे म्हणजे त्यांच्या अनुभवानुसार ते सगळे सांगायचे. पण मग सर ते शेवटी माझा हट्ट बघून ते मला म्हणायचे कायम की हे बघ अभि, ज्याला जे जमतं त्यानं ते आयुष्यात केलं पाहिजे. त्यांच्या ह्या वाक्यामुळे मी इतकं म्हणजे प्रभावित व्हायचो की आपल्याला जे जमतंय ते आपण केलं पाहिजे, एवढा त्यांच्या आयुष्यभरातला तो अनुभव होता. आणि त्यांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या मला, त्याही मला ट्रिपमध्ये भरपूर उपयोगी पडल्या. भारत भ्रमंतीचा या दौऱ्याचा अनुभवच काहीतरी मी सांगेल की एकदम शॉर्टकटमध्ये सांगेल की फक्त आयुष्यात अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे, आयुष्यात प्रवास हा खूप महत्त्वाचा आहे. जर प्रवास तुमच्या आयुष्यात नसेल तर तुमचं आयुष्य म्हणजे हे बेरंग म्हणावं लागेल. कारण आयुष्यामध्ये असलेल्या प्रवासावरून आपल्याला खरंच खूप काही काही शिकायला भेटतं. आपल्यासारख्या या वयामध्ये, तारुण्यामध्ये जर आपण फिरलो नाही तर आयुष्यभर आपण काय सोबत घेऊन जगणार, किंवा काय कशा पद्धतीने जगायला पाहिजे, हे भरपूर काय काय शिकायला भेटतं. आजच्या असलेल्या एक 20-25 तरुण इतका म्हणजे फाशी घेण्या इतपत त्याची वृत्ती तयार होते, म्हणजे खरंच खूप विशेष आहे. कारण त्याचं म्हणजे असं की त्याने हे जग बाहेरचं बघितलेलंच नाही. आपण किती पाण्यात आहोत हे जर आपण स्वतः जर अनुभवलं नाही तर नक्कीच कधीतरी असं होतं की आपल्यासोबत काय घडून जातं म्हणजे आपल्यालाही त्याचं कळत नाही. तर त्यासाठी मी हे सांगेल की आयुष्यात खरंच प्रवास हा खूप महत्त्वाचा आहे. आयुष्यात प्रवास सोलो करा, ग्रुप सोबत करा, मित्रांसोबत करा, आपल्या आयुष्यात असलेल्या आवडत्या व्यक्तींसोबत करा, कुणाही सोबत करा, फक्त आयुष्यात प्रवास करा. प्रवासामधून इतकं काही शिकायला भेटतं की हे जगात कुठंच कुणी सांगू शकत नाही, किंवा पुस्तकातून सुद्धा ते आपण मिळवू शकत नाही. अशा अनुभव आपल्याला बघायला मिळतात. आणि मिळालेले अनुभव हे खरंच इतके अनमोल असतात की मी तुमच्यासमोर आता बोलतोय, मी सुद्धा माझ्या आयुष्यातले सगळे अनुभव ते सांगू शकत नाही. जे मी मिळवलेत ते माझी इच्छा असताना सुद्धा मी सांगू शकत नाही, किंवा एवढं सांगायला आपल्याला टाइम सुद्धा पुरणार नाही. म्हणून मी म्हणतो प्रत्येकाने प्रवास हा आपल्या आयुष्यात केलाच पाहिजे. तसंच तुमचं सर्वांचे आभार, तुम्ही वेळोवेळी मला मार्गदर्शन करून माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत राहून तुम्ही माझा हौसला वाढवला, मला नव्याने लढण्याची तुम्ही उमेद दिली, त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. आणि चला आता भेटूया दिवाळीच्या नंतर महाराजांच्या गड किल्ल्यावर. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली, हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीश्याम.